गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत लेयर हेअरकट. लेयर हेअरकट करत असताना समोरून व्ही शेपमध्ये थोडेसे केस घ्यायचे आहे आणि ते क्लायंटच्या चॉईसप्रमाणे कट करायचे. हे केस कट केल्यानंतर आपल्याला एक गाईडलाईन मिळते. त्यानंतर मिडलला भांग पाडून घ्यायचा आहे. दोन्ही साईडचे केस दोन्ही बाजूला करून बरोबर एक छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आहे आणि आपण अगोदर केलेले केस कट त्यामध्ये मिक्स करून त्याच गाईडलाईनने कोंब क्रॉस पकडून कट करायचे आहे. कट करून झाल्यावर त्याला छोटे छोटे फेदर द्यायचे आहेत, फेदर कटप्रमाणे. मग त्याची लेयर खूप सुंदर पडते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर त्याचप्रमाणे पुन्हा एक सेक्शन करून घ्यायचे आहे आणि पहिले केस त्यामध्ये मिक्स करायचे. त्यानंतर ते एकत्र विंचरून घेऊन अगदी त्याच प्रोसेसने क्रॉस विंचरत खाली यायचे आहे आणि तेही कट करायचे. कट करून झाल्यानंतर त्याला अगदी छोटी छोटी अशी फेदर द्यायची आहे आणि कोंबमधून सोडताना सुद्धा व्यवस्थित सोडायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात किती छान लेयर पडलेले आहे. लेयर हेअरकट करत असताना सर्वप्रथम सेक्शनही करून घेतले जातात, पण आपण आज कट करताना एक छोटे छोटे सेक्शन करत आहोत. प्रथम सेक्शन करून घेतलेले नाही आहे. असाही हेअरकट केला तरी सोपा जातो आणि छानही होतो. बघा व्हिडिओमध्ये बघा, आपण पुन्हा तसे छोटे छोटे बट घेत सेक्शन घेत हेअरकट करत आहोत. अशाच पद्धतीने आपण दोन्ही साईडचे केस कट करून घेणार आहोत. एक साईडचे केस पूर्ण कट करून झाल्यावरती जस्ट फिनिशिंग म्हणून ते चेक करायचे आहे, त्याला फिनिशिंग द्यायची आहे. सर्व केस कोंबमध्ये एकत्र पकडून खाली विंचरून घ्यायचे आहे. बघा किती व्यवस्थित दिसत आहे ते. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडचे केस आपण आता कट करणार आहोत. अगदी तसेच छोटे छोटे सेक्शन घेऊन गाईडलाईन घेऊन हेअरकट करणार आहोत. हेअरकट आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आजचा हेअरकट अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी छान होतो असा हेअरकट. पहिल्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडचे केस कट करून घेणार आहोत. कोंब क्रॉस खाली घ्यायचा आहे आणि पहिल्याच गाईडलाईनने पुन्हा कट करायचे आहे. हेअरकट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता बघा आपण समोरून कसे केस कट करत आहोत. लेयर कटमध्ये अशा पद्धतीने समोरून हेअरकट केला तरच तो छान दिसतो. थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन हेअरकटसोबत.